जय शिवराय. तर आज एक छोटीशी इन्फॉर्मेशन शेअर करायची आहे जे चाललंय इंडियामध्ये. ही माझी 2012ची सेकंड हँड मी घेतलोय गाडी. 2012 मध्ये तर E5 चालत होतं पेट्रोल. आता इंडियामध्ये जे हिने ट्रेंड हा बघायले जे E85 आणि E20 तर आले ऑलरेडी. E30 हिने आणणार आहेत आता, ज्याच्या गाड्या पण इथं अवेलेबल नाही आहेत आणि हिने पहिला पेट्रोल आणले आणि ज्या गाड्या आमच्याकडे आहेत त्या गाड्यांना तो पेट्रोल चालत नाही. ह्याचं तुम्हाला इंजिन 100% बाद होणार ते वापरल्यानंतर. ह्याचा फरक सर्वसामान्य लोकांनाच पडणार आहे. जी लोक 10-15 हजार रुपये महिना कमवून पैसे गोळा करून जी सेकंड हँड गाड्या घेतात आणि त्या गाड्या आपली स्वप्न पूर्ण करायचा प्रयत्न करतात, त्यांची स्वप्न ह्यांनी असंच तुडवायले. ज्यांचे हप्ते पूर्ण अजून गाडीचे भरून पण झाले नाही, त्यांच्या गाड्यांची वाट लावायची ऑलरेडी प्रयत्न चालू केलेत काय ऑलरेडी प्रयत्न त्यांचे सफल पण झालेत. ऑलरेडी E30 जे पेट्रोल मध्ये मिक्स झाले उसाचा रस. E30 म्हणजे 30% इथेनॉल. इथेनॉल म्हणजे काय आहे? उसाचा रस. उसानच बनते इथेनॉल. ज्या गाड्यांचे कंपनीचे मालक सांगाले स्वतः E20 E10 च्या वरती आमच्या गाड्यांमध्ये ह्या प्रकारचा पेट्रोल चालत नाही म्हणून, त्यात तुम्ही E30 जबरदस्ती घालायला लावणार आहे का? आता एक गोष्ट सर्वसामान्य माणसांनी समजून घ्या. इथेनॉलचा जो प्रॉब्लेम आहे पेट्रोलचा, हा कुठल्या करोडपती माणसाला किंवा जास्त ज्याची इन्कम आहे त्याला काही फरक पडणार नाही. आणि पेट्रोलची रेट कुठपर्यंत आले हे सगळ्यांना माहित आहे. आणि हिने पेट्रोल बदलले ते बदललेत. गाडींमध्ये ऍव्हरेज केवढा खाली पडायला आहे? तुमची गाडी केवढी पडाली 1 लिटरला? जाऊन चेक करा जरासं गुगलला. 1 लिटर इथेनॉल बनवायसाठी किती लिटर पाणी लागते? पण पेट्रोल जिथनं सप्लाय होते तुमचे फ्यूल पंप राहू दे सगळे राहू दे, ते जाम व्हायलेत. आतमधले रबर सडायलेत.